तर आम्ही पहाटेचं पोचलो 5 वाजता स्टॉपवर, म्हणजे पारगाव खंडाळ्यात. आणि तिथून आम्ही एस टी स्टँडवर चाललेलो होतो आणि 5 वाजता पोचलो. तर आम्हाला गाडी किती वाजता, तर 6:30ला म्हणजे एस टी आमच्या गावाला जायला. तोपर्यंत आम्हाला थांबावं लागणार आहे. आणि असा अंधार आहे आणि गावाला आहे ना एवढी थंडी आहे ना, वाटलं नव्हतं बाई थंडी म्हणून आम्ही काहीसुद्धा आणलं नव्हतं कानाला बांधायला काय. तर हे एस टी स्टँड आहे पारगाव खंडाळ्याचं. तर 2 का 3 माणसं अशी झोपलेली होती, बाकीचं कोण नव्हतं. आणि तिथे एक कॅन्टीन होतं, एस टी कॅन्टीन. तिथे एक माणूस होता. तर म्हणजे असं भीती तर काय वाटली नाही, कारण होती माणसं आजूबाजूला, काय वाटलं नाही काय नाही. आणि मग तिथे एक कुत्रा होता, आम्हाला बघून आहे ना तो उठल्याच्या नंतर आहे ना तो झोपला. तर तुम्हाला म्हणजे एक व्हिडिओ काढला आहे त्याचा, तुम्हाला सांगते नंतर ना. तर आम्ही एवढं कंटाळलेलं ना, म्हणजे गाडीसाठी एवढा वेळ थांबायला लागते. आणि बोलवलं असतं कुणाला तरी आमच्या गावातून, पण कसं आपण सारखंच जायचं आणि सारखंच त्यांना बोलवायचं, मला तर नाही बरोबर वाटत. तर हे एस टी स्टँड आहे ना, तिथं ते पुकारतात ना, गाडी कुठं जाणार आहे, कुठली आली. तर तो माणूस काय आलेलाच नव्हता आणि आम्ही असं बसलेलो होतो. कृतिकाला थंडी वाजत होती, तर टावेल दिलता तिला गुंडाळायला. आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो होतो, तर तिथं पण काय थंडी वाजत होती तिला. मग टावेलच दिलता तिच्या अंगावर. पण ट्रॅव्हलमध्ये ना अजिबात गर्दी नव्हती. 5-10 माणसं फक्त असते त्या एवढ्या मोठ्या ट्रॅव्हल्समध्ये, कारण गर्दीच नव्हती. सीझन नाही आहे ना, त्याच्यामुळं गर्दी नाही. उन्हाळ्यात तर आम्हाला खाली बसून यावं लागतं कधी ट्रॅव्हल्सच्या मध्ये, नाही का. कधी तिथं बसावं लागतं, नाही तर कॅबिनमध्ये बसावं लागतं गर्दी असल्यामुळं. आणि आता कोणच माणसं नाही आहेत आणि गाडीमध्ये झोप नाही काय नाही नीट, त्याच्यामुळं डोकं हे दुखायला लागलेलं माझं. आता असं वाटत होतं किती वेळ बसायचं. डोळे तर माझे लाल झालेले होते. असं वाटत होतं झोपावं इथंच. एक माणूस तर तुम्हाला पाठीमागं दिसत असेल, त्याला गार लागत होतं, तर तो खाली झोपतच नव्हता. असं करूनच झोपलेल्या 2 पायाच्या मध्ये डोकं टाकून. म्हटलं हा माणूस झोपना का म्हणून, असं मला वाटत आता. आणि 2 माणसं तर असे झोपलेले होते उघडी. म्हटलं बाई यांना कसं गार लागत नाही, म्हटलं आम्हाला नुसतं हुडहुडी भरली. कृतिका तर इथून तिथून ट्रॅव्हल्समध्ये झोपली आणि त्याच्यानंतरनं पण ती झोपलेलीच होती. आणि मग नंतर ना आम्हीच असं जरा इकडं तिकडं केलं. माणसं यायला लागले नाही का व्यायाम करायला तिथं. आणि शिवजयंती असल्यामुळे ना मुलं ती ज्योत घेऊन चाललेली होती. म्हणजे गाडीवर 2 चाकी गाडीवर होती 2 मुलं आणि एक मुलगा ते ज्योत घेऊन चाललेला होता. तर ते कशी करतात की थोडा वेळ तो पळला ना की दुसरा मुलगा पळतो ती ज्योत घेऊन. थांबायचं नसतं ना ज्योत घेऊन. तर ती दाखवत होती, पण ते काही नीट दिसलंच नाही. कधीपासून हे म्हणजे पोरं म्हणजे रात्रभर पळतच असतात रोडनी. ती काय तुम्हाला दिसत असेल ज्योत घेऊन चाललेली आणि त्यांच्या मागं 2 व्हीलर झालेली होती. त्याचे पाय दुखायला लागले की दुसरा मुलगा उतरून तो ज्योत घेऊन पळत असतो. मला माहीत नाही ज्योत का म्हणून असं घेऊन जातात. तर आमचे दीर आहेत ना, आम्हाला म्हणजे तिथं चौकात आमच्या तिथं न्यायला आलते की ते काहीतरी सामान घ्यायला आलते. तर ते म्हणले चला, म्हणजे आम्ही एस टीनंच येणार होतो, पण एस टी आलीच नाही लवकर म्हणून आम्ही दिरांच्या गाडीमध्ये बसून आलो घरी. तर हा सकाळी तुम्हाला सूर्य एवढा छान दिसत होता ना. आम्ही तर स्टँडवर बसून कंटाळलो. शेवटी आमच्या म्हणजे चालत आम्ही शिवाजी चौकात आलो. नंतर आमचे दीर आले, त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून. आणि असा हा सूर्य लाल भडक दिसत होता. एवढं भारी वाटत होतं ना, एवढा मोठा दिसत होता. तेच तुम्हाला मोबाईलमध्ये पण चांगलं नाही दिसणार, पण असं रिअलमध्ये तर एवढा मस्त दिसत होता लाल भडक. तुम्हाला पण दिसत असणार आहे. असं वाटत होतं तिथंच उभं राहून शूट करावं. ते छान वाटत होतं बघायला. असा डोंगराच्या बाजूने येतो लाल भडक.
किती कलर किती मस्त ऑरेंज कलर असा लाल कांटे ऑरेंज मुंडी कलर. मंदा शंकर बोगडे त्याच्यानंतर आम्ही घरी सीता पोचलो, गायकवाड आंघोळ वगैरे वैजंत केली. राजेंद्र धुमाळ नंतर मी आमच्या म्हणजे जावच्या घरी गेली, तिला मदत केली. तिथे ना कीर्तन ठेवलेलं होतं. आपल्या सर्वांच्या मार्फत या ठिकाणी पांडुरंगापर्यंत नियोजन किंवा भगवंताला आवडणारी आवड आहे. तुमचा पण शेवटचा जन्म आहे म्हणायचा आहे की नाही. आपण सगळे देवापाशी जाणार. आपले सर्व भजनी मंडळ असतील, आदरणीय हरिभक्तीकांना आपल्या गावचे विजय महाराज असतील, त्यांनी आमंत्रण देऊन आपले पवार महाराज असतील, सर्व भजनी मंडळ असतील, आमचे आदरणीय माहिती आहे मला फक्त आठवत नाही म्हणून मी थांबतो. आमचे चेतन महाराज असतील, बावड्याचे माणसं तुमच्या बरोबर चांगली असेल तर मी तुमच्यावर गाडा बोलेल बरं का. देवाच्या चरणावरती समर्पण करतो. हार्मोनियम वादक असतील, आपण सर्वजण असतील, सर्वांच्या चरणावरती याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठोबा रखुमाई, आरतीचं वगैरे ताट आणलं का? आजचा दिवस एवढा पवित्र आणि गोड आहे. या पवित्र दिवसा एवढा पवित्र दिवस आहे. त्यांनी महाराष्ट्र घडवला, महाराष्ट्र वाढवला अशा म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण भारतभर हा सोहळा साजरा होतोय. आणि त्या सोहळ्याचं प्रतीक आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी साजरं होणार आहे. त्याचं एक साक्षीदार होण्यासाठी थोडंसं चुलत बहिणीचा मुलगा आहे, गाडी धुतोय, पाणी मारतंय नसतं. जेवण झालंय आता आमचं. आता आम्हाला जायचंय. तर आमची आत्ता जेवण झाली, जायचं आता, निघायचं. किती वाजले? 3 वाजायला असते ना. परत आम्हाला गाडी भेटत नाही, कोणाची तरी गाडीवर जावं लागतं आम्हाला खंडाळा पण, पारगाव खंडाळापर्यंत. आणि तिथून मग गाडी पकडायची. ऊन एवढं रखरख करतंय ना, लई ऊन आहे गावाला. थंडी सकाळी वाजत होती एवढी, आणि आता एकदम ऊन पडलं जोरात. काय करते तुम्ही? भेटला का चार्जर? झालं का चार्जिंग? झालं? हां, चार्जिंग झालं? जेवलं का पोट भरून? जेवण केलं का पोट भरून? हां, छान होतं ना जेवण. काय करतोय? काय करतोयस? अयो, शॅम्पूने आंघोळ घालायची होय गाडीला. अयो, मी म्हणलं वास कशाचा येतो एवढा चांगला. तुझ्याकडेच असते का ही गाडी? होय.
लय सांभाळतं कसं काय गाडीला. आले आले. काय म्हणला? होय का? बरं आहे तुला एक गाडी, पप्पांना एक गाडी, रिक्षा. तू चालवतोस का रिक्षा? रिक्षा इथे चालवायला पण मी घेतले काय चालवायला, घेतले की पप्पाचा चालवायला. होय, त्यांना आवडत नाही ना चालवायला. त्यांचं म्हणणं आहे का मी जर रिक्षा घेतली चालवायला तर परत दुसरं काय बघणार नाही. एकदा पैशाची अशी असं काय म्हणतात. हां हां बरं. कृतिका एक काम करतेस का? ही बॉटल भरून आणतेस का ग? ही आणते दुसरी आण ना प्लीज. ती काय तिथं ते काय ग, ते पाण्याचं नाही का, आण ना आपल्याला. हां हां जारमधून आण, दोन्ही पण बॉटल भरून आण. बनवायला लागले काय? हां बनवते. तुझाच गाडीला किती जपतोय बिचारा. हे तुळस किती मोठी आली इथं. आपलं घर दाखवलं की सगळं आतून. यात्रेला काढायचं आहे का व्हिडिओ माझा? तर आपल्याला करायची ना यात्रा. लय रखरख ऊन लागते एकदम. असलं रखरख ऊन आहे एकदम. ह्या ताई हाली मदत करतात मला. किती घेतले का तुझे? 164. अर्धी हो अर्धी अर्धीच.